या नूतन वस्त्रदालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले परमपूज्य आदरणीय गुरुबाबा महाराज औसेकरजी यांचे विचार आपण नुकतेच ऐकले। ते लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, लातूरचे विरोधी पक्षनेते दीपक सूट, त्यांना खुर्ची दिलेली नाही, घ्या खुर्ची घ्या, अजित पुतळा, अमित पुतळा, अंकित पुतळा, पुतळा कुटुंबीय, चंदुलाल बंदबाजी, बालाप्रसाद दादाजी, कोचेटाजी, उपस्थित असलेले सारेच कापड व्यवसायातील सारे दिग्गज, बाजारपेठेतील नामवंत व्यापारी, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, आज भारताचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत। भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो। आणि या शुभ दिन रुक्मिणी एक्सक्लुझिव्ह या वस्त्रदालनाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। पुतळाजी यांनी मला आग्रहाची विनंती केली की नूतन उपक्रम ते सुरू करीत आहेत आणि याचं उद्घाटन तुम्ही काय नांदेडून आला म्हणजे गाठलंच तुम्ही मला। गुरुबाबाच्या आशीर्वादाने आपण हा नूतन उपक्रम याचा शुभारंभ आज या ठिकाणी करीत आहोत। आल्यापासूनच मी पाहतोय की या वास्तूमध्ये आल्यानंतर बरं वाटतं। ही वास्तू प्रसन्न आहे। आता ही जागा तुमची होती का तुम्ही विकत घेतली मला माहिती नाही, पण वास्तू ज्या वास्तूमध्ये गेल्यानंतर प्रसन्न भावना मनामध्ये जागृत होते, त्या वास्तूमध्ये जो व्यवसाय, व्यापार, उद्योग सुरू होतो त्याची उत्तरोत्तर प्रगती होते असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये। आणि माझ्या मनाला असं वाटतं पुतळा परिवार यांनी या व्यवसायामध्ये गेली अनेक दशकं ते कार्यरत आहेत। एक नावाजलेलं कुटुंब या कापड लाईन किंवा कापड व्यवसाय यामध्ये त्यांचा नामोल्लेख होतो आणि आज ते आणखी एक नवं दालन लातूरमध्ये सुरू करतायत। नवी पिढी त्यांनी ही सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि सगळं इन हाऊस केलेलं आहे। म्हणजे इंटिरियर डिझायनिंग सुद्धा या दालनाचं आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांनी केलेलं आहे। त्यामुळं आणि मला खात्री आहे की चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा कुटुंबातलाच असेल। म्हणजे व्यवसाय
करताना सगळं जर इन हाऊस झालं तर ते कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये होतं, गुणवत्तापूर्ण होतं आणि म्हणून दुकान उद्घाटन करण्या अगोदरच ते नफ्यात आहे. आणि त्यामुळे आता हा व्यापार इथं सुरू झाल्यानंतर मला विश्वास आहे की इथं बाजारामध्ये रेलचेल असते आणि दुकानाचं लोकेशन हे फार महत्वाचं असतं. आणि बस स्टँड आपलं ऐतिहासिक बस स्टँड आणि या बस स्टँड समोर हे आपलं दालन आपण आज या ठिकाणी सुरू करीत आहात. जिल्ह्यातले, मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले ग्रामीण भागाशी निगडीत जे आपले सगळे नागरिक आहेत त्यांची रेलचेल, त्यांची ये जा या परिसरामध्ये आहे. गोलाईमध्ये येणारा जाणारा सगळा नागरिक वर्ग हा इथून त्याचं येणं जाणं आहे. आणि अगदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वॉकिंग डिस्टन्स म्हणजे या भागामध्ये गजबजलेल्या लातूरमध्ये एखाद्याला कपडा खरेदी करायचा असेल तर अगदी चालत आपल्या दुकानातनं घरातनं बाहेर पडावं आणि यावं, खरेदी करावी. आणि व्यापाऱ्यांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं की लातूरमध्ये व्यापाऱ्यांनी जे नाव कमवलं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. इथं कधीही आमच्याकडं एकही तक्रार या 50 वर्षात आलेली नाही की ह्या व्यापाऱ्यांनी मला लुबाडलं, फसवलं, जादा दामामध्ये मला माल दिला, कधी नाही. हे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सगळ्यांचंच. त्यात अनेक शहरांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा तक्रार येत राहतात की असं झालं, तसं झालं. मग इथं कुठलाही व्यापारी असेल त्या व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये उलट कौतुकच आम्हाला नेहमी ऐकायला मिळालं. आणि लातूर म्हणजे व्यापाऱ्यांचं शहर म्हणून आपण याचा नावलौकिक गेली अनेक वर्ष ऐकत आलेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तर लातूरमध्ये ज्या व्यवस्था विकसित झाल्या त्या नगरपालिका यांनी करण्या अगोदर काही दानशूर व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारात जी मिळकत होती त्यापैकी थोडीशी मिळकत शहराच्या विकासासाठी दान म्हणून दिली. आणि म्हणून काही व्यवस्था त्या काळामध्ये शहरातल्या व्यापाऱ्याच्या योगदानातनं या लातूर शहरामध्ये विकसित झालेल्या सुद्धा आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून व्यापाऱ्यांचं योगदान या लातूर शहराच्या विकासामध्ये, भरभराटीमध्ये अनन्यसाधारण आहे. आणखी खूप पुढे जावं अशीच आमची मनस्वी इच्छा आहे. तुम्ही पुढे गेलात तर लातूर पुढे जाईल ही भावना घेऊन आम्ही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कार्यरत असतो. मी तुमचा प्रतिनिधी आहे म्हणून पुढे आहे, ते निमित्त मात्र आहे. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ही माझी शक्ती आहे. आणि म्हणून लातूरसाठी जी तुमची स्वप्न आहेत ती साकारण्याची जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर, माझ्या सहकाऱ्यांवर दिलेली आहे. आणि ती प्रामाणिकपणे पार पाडणं, जी प्रामाणिकता तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये नेहमी दर्शवलेली आहे तीच प्रामाणिकता आम्ही आमच्या राजकारणामध्ये ही दर्शवलेली आहे. कुठेही लातूर सुरुवातीपासून स्वीकारले. आणि खरं म्हणजे तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पाहिलंय, अनुभवलंय. तुमचे अगदी घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत काकाजींचे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे, आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेबांचे. हाकेच्या अंतरावर दगडोजीराव देशमुख साहेबांचं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं वास्तव्य याच बाजारामध्ये. म्हणजे तसे थोडेसे व्यापारी आम्हीही आहोत. आता आम्ही फक्त वस्त्र दालनामध्ये गल्ल्यावर बसत नाही, पण वस्त्र दालन आमचंही आहे, शॉपर स्टॉप. त्यामुळे तसं हे वस्त्र दालन आहे. विक्रांत गोजमकुंडे यांचं देखील असावं आहे ना. खऱ्या अर्थानं कसं आहे, बाजारपेठ असल्यामुळे जुन्या कधीतरी कुणाच्या तरी जागा आहेत ह्या बाजारपेठेमध्ये. आता विक्रम गोजमकुंडे माजी नगराध्यक्ष, त्यांचे पिताश्री, तसे लातूरचे वतनदार म्हणजे लातूरच्या शिवारामध्ये
ते हे शेतकरी आहेत. म्हणजे आम्ही तरी लातूरचे शेजारी आहोत, पण हे मूळ आहे, सूळ हे देखील मूळ आहे. हो, लातूरचे मूळ म्हणजे बघा, लातूरची सूत्र सुद्धा आम्ही कोणाच्या हाती दिलेली आहे. लातूरचे मूळ याचा उगम जिथून होतो तिथं ही सूत्र दिलेली आहेत. म्हणून लातूर हे सुरक्षित आहे, हे मला इथं आपल्याकडून नमूद केलं. खरंच ते सगळे चांगलं काम करतायत. आता दीपक सूळ तर बघा काय पोशाख घातलाय आहे की नाही. आणि मी तुम्हाला ते तिथं उभं राहून ते सगळे कपडा पाहत होते, सगळे कोणत्या कोणत्या रंगाचे आहेत आणि कोणता रंग माझ्याकडे नाही. आणि आता तो रंग आपल्याला इथून खरेदी करायचा आहे. आणि खरंच मला असं वाटतं की जोडवाडी असतील, धागा असतील, मुसडा असतील, आमचे सगळे जे व्यापारी मित्र आहेत जे कपडा या व्यवसायामध्ये आहेत, राठी आहेत, लाहोटी आहेत, आता देशमुख आहेत म्हणतात सगळेच आहेत. होय, प्रत्येकाचं एक कपड्याचं दालन इथं आहे. त्यामुळं हा व्यवसाय म्हणजे आता लोकमान्य टिळक यांनी इथं कपडा मिल उभी केली त्या काळामध्ये, अशी आम्ही म्हणजे हा आपला इतिहास आहे. लातूरशाली इतिहास लातूरचा आहे. आणि कापूस आपल्याकडे इथं उत्पादन व्हायचं, आता कमी झालं. पण कमल जोधवाणी यांना देखील आम्ही आता ही सांग, पुढची पिढी आता ही जी आहे यांनी आता वस्त्र याचे फक्त आता दालनं उभी करण्यापेक्षा आता याचे उद्योग उभे केले जातात. म्हणजे बांगलादेशमध्ये जे होतं ते भारतात का होऊ नये, आणि मग भिवंडीला जे होतं, जे त्रिचूरला होतं, तर ते लातूरला का होऊ नये. इचलकरंजीला होतं ते लातूरला का होऊ नये. आणि म्हणून तुम्ही काहीतरी नवी कल्पना पुढे आणा. आम्ही आहोत हे उद्योग उभे करण्यासाठी, सगळं आम्ही उपलब्ध करून देऊ. वीज ही या उद्योगांना आता मराठवाडा यामुळं तुम्हाला माहिती आहे की कमी दरामध्ये आपण वीज देतो. तर हे सगळं आपल्याला लातूरमध्ये करता येईल. आता गॅस आलेला आहे विक्रांत. आपण आता जो गोदावरी बेसिन मधला गॅस जो गुजरातमध्ये गेला तो वाया लातूर गेला. आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्यांच्या भाषणात आपल्याला त्या काळामध्ये सांगत असे, पण आज वस्तुस्थिती अशी आहे की तो गॅस आज लातूरमध्ये संकलित होतोय. आणि मग हे जे उद्योग आहेत, आता कपडा या उद्योगांना 40% हे रॉ मटेरियल वीज आहे, किंवा काही ठिकाणी 60%. हा 60% प्रोडक्शन कॉस्टचा खर्च हा विजेचा आहे. आणि मग खरं म्हणजे ही कल्पना आता मला इथं सुचते की गार्मेंट इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, स्पिनिंग इंडस्ट्री, डाईंग इंडस्ट्री, या सगळ्या टेक्सटाईल पार्क असं जर आपल्याला खाजगी तत्वावर करता आलं तर आपण सगळ्यांनी पुढे यावं. गॅस इथं उपलब्ध आहे, तो विजेपेक्षा फार कमी दरामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. आणि गॅस बेस्ड टेक्सटाईल इंडस्ट्री जर आपल्याला इथं उभी करता आली तर बंधवाजी, तुम्हाला आम्ही नेहमी सांगत असतो की काहीतरी नवं करा, काहीतरी नवं करा. त्यामुळं आता खरंच ही जी नवी पिढी आहे, घटना इथं आहेत सगळे, तर या सगळ्या मंडळींनी काहीतरी आता नवं केलं पाहिजे. आपने किया ही है, सोया में आप नहीं सॉल्वेंट तो करते ही है, लेकिन सोया फ्लावर आप करने वाले थे, शुरू हुआ कि नहीं? हो गया, व्हेरी गुड. म्हणजे डाळीचं पीठ आपल्याला माहित होतं, सोयाचं पीठ आता हे तयार करतात. आणि फूड पार्क्स करिए, उसमें बड़ा पोटेंशियल है. उसके लिए आपको जो मदद लगेगी हम आपको मदद करने के लिए तैयार है सरकार की तरफ से. आप सब ने आगे आना चाहिए, आप सब ने आगे बढ़ना चाहिए. जो आपको व्यवस्था सरकार की तरफ से लगेगी वो सारी व्यवस्थाएं हम आपको आपके घर तक, दरवाजे तक ला कर देंगे. लातूर शहर महानगरपालिकेने देखील शहरातल्या या व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा ज्या आवश्यकता आहेत, बाजारपेठ ही गजबजलेली आहे, इथं शौचालय अधिक असले पाहिजेत, आपण काही आता केलेत, त्या संख्येमध्ये वृद्धी केली पाहिजे. काही पार्किंग लॉट्स केले पाहिजेत, ड्रिंकिंग वॉटर फाउंटन्स हे केले पाहिजेत. आता आपण हँड वॉश
हे कोरोना पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर पब्लिक कन्व्हिनियन्स, टॉयलेट, हँडवॉश, महिलांसाठी प्रायव्हेट रूम, पावडर रूम, ह्या सगळ्या व्यवस्था आता पब्लिक स्पेसेसमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायच्या आहेत. आणि हा जो गॅस इथं आलेला आहे तो आता पाईपद्वारे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पाईप्ड गॅस, आता गॅसचं सिलेंडर याची आवश्यकता नाही, पण पाईपलाईनने गॅस, कुकिंग गॅस देण्याची योजना आता लातूर शहर महानगरपालिका आणि अशोका गॅस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आखण्याचा आपण निर्णय घेतो. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या तुमच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव सुद्धा तुम्ही मांडा, त्याला मान्यता घ्या आणि म्हणजे लातूर हे पुढं चाललेलं आहे. 4-5 महिन्यामध्ये कुकिंग गॅस हे तुम्हाला पाईपलाईनद्वारे देतील अशी ही कल्पना. आणि किती पुढारलेला दृष्टिकोन आहे. पाईपनं पाणी देणं का होईना पण गॅस बरोबर आहे की पण 24 तास पाईपलाईनने गॅस देणारी ही अद्भुत लातूर शहर महानगरपालिका. महाराज बरोबर आहे. आणि महाराज औषधाला सुद्धा त्याचा उपयोग आहे, कारण ती वाया औषधच येणार आहे लातूरला. औषधामध्ये देखील पाईप गॅस ही योजना औषधामध्ये सुद्धा आम्ही राबवणार. आणि कोचेटाजी तुम्ही सुद्धा याचा थोडा अभ्यास करा. मालूजी इथं आहे की गॅसची जी किंमत आहे, फ्यूल कॉस्ट ही जर खूप कमी असेल, गॅस बेस्ड इंडस्ट्रियल एस्टेट्स आपल्याला लातूरमध्ये, महाराष्ट्रात कुठेही नाही, ये लातूर से यूएसपी हो सकता है, यूनिक सेलिंग पॉइंट. ये गैस अभी महाराष्ट्र में कहीं नहीं है, ये पहली बार महाराष्ट्र में, भारत में जो 250 जिले हैं उसमें पहले 2 जिले लातूर और उस्मानाबाद अशोका गैस कंपनी ने शुरू की, महाराष्ट्र में कहीं नहीं. और आपको ये बात बताना मैं जरूरी समझता हूं क्योंकि आपके मित्र हर जगह हैं, तो उन्होंने हमसे ये कहा कि ये हम काम जल्दी क्यों कर पाए, क्योंकि आपकी सरकार जब से आई है हमको किसी को मिलना नहीं पड़ा, हम सिर्फ काम करते रहे और इसीलिए हमने कम समय में ये काम पूरा किया और वो हमारा शुक्रिया अदा करने लगे. अब जाके उद्घाटन हमने किया और आज वहां 1000, 1200, 1500 गाड़ियां गैस भरती है और वही गैस अब वो डोमेस्टिक एंड इंडस्ट्रियल यूज के लिए लातूर और उस्मानाबाद में गैस पाइपलाइन का नेटवर्क वो खड़ा कर रहे हैं. और आपको भी इसके बारे में सोचना चाहिए कि हाँ, एक पैरेलल फ्यूल, आपको एक ऑप्शनल फ्यूल मिल सकता है. तो ये सारी चीज़ें अब लातूर में होने लगी हैं. मैं आप सभी का एक अच्छा यहाँ पर शोरूम आप शुरू कर रहे हैं, आपको मैं मुबारकबाद देता हूँ और आगे बढ़े और अच्छा करें और क्या नई चीज़ें आप यहाँ कर सकते हैं वो करना ज़रूरी है. जैसे पिछली बार हमने बात की थी अमरावती में जो होलसेल मार्केट है, वैसा एक मार्केट यहाँ आप खड़ा करिए. अब तो रिटेल में है, आप होलसेल मार्केट में भी कपड़े में अगर इस इलाके में हम वो कर पाए तो तेलंगाना, आंध्रा, कर्नाटका, महाराष्ट्र सबके लिए एक अच्छा हब हो सकता है. उसके लिए भी अगर आपको कहीं जगह ज़रूरत होगी तो उसके लिए हम जगह आपको देंगे. तो ये सारी चीज़ें आप आने वाले दिनों में ये कर सकते हैं, इस पे आप ध्यान दें और अगर ये हम कर पाए तभी लातूर और आगे बढ़ सकते हैं. बहुत बात हो सकती है. हवाई जहाज़ हम लातूर में अब अप्रैल महीने से शुरू हो ऐसी कोशिश कर रहे हैं ताकि लातूर में अगर किसी को आना है तो वो हवाई जहाज़ से आए. आपको अगर मैंने कल ही कहा हवाई जहाज़ शुरू करने जा रहे हैं, ऐसा मैं जब बोलता हूँ तो बहुत से लोगों को लगता है ये अपने लिए कर रहे हैं. कल ही मैंने बात की, ये कहेगा अपने लिए, ऐसा नहीं है.
हवाई जहाज हम उन उद्योगपतियों के लिए कर रहे हैं जो दिल्ली से, कानपुर से, मैसूर से, बेंगलोर से, हैदराबाद से यहाँ पर आ सके, फैक्ट्रियाँ यहाँ पर वो लगा सके, दिन भर आए, काम करें, वापस चले जाए। उनके मैनेजिंग डायरेक्टर्स हैं, मैनेजर्स हैं, उनके इंजीनियर्स हैं, अगर उनको आना जाना है तो वो कहेंगे ना तो जाए कैसे, सिर्फ ट्रेन है। अब कुछ लोग, मैं जब बहुत से इंडस्ट्रियलिस्ट से बात करता हूँ तो आप लातूर क्यों नहीं आते, तो वो कहते हैं कि लातूर में एयरपोर्ट है क्या, सर्विस फ्लाइट है क्या। तो उनका जो मास्टर प्लान होता है उसमें वही शहर होते हैं जहाँ पे एयरपोर्ट है, वो दूसरे शहरों को देखते भी नहीं। वो कहते भाई ये महाराष्ट्र में इतने शहर है, यहाँ पे एयरपोर्ट है, सर्विस फ्लाइट है, यहाँ पे पहले आप टारगेट करें, यहाँ पर जब आप काम करेंगे उसके बाद फिर सेकेंड टियर, थर्ड टियर सिटीज में हो जाते हैं। तो अब हम जैसे नेशनल हाईवे नेटवर्क पर आ गए, अब हम एयरलाइन नेटवर्क पर लातूर को साहब तो ले आए थे, लेकिन किंगफिशर बीच में तकलीफ में आ गई, इसलिए वो फिर बंद पड़ गए। और एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ने कुछ गाइडलाइंस उसकी ऐसी सख्त की कि वहाँ पर कुछ चीज़ें यहाँ पर जैसे कंपाउंड वॉल है वो नहीं थी, तो वो सारी चीज़ें हम 3-4 महीने में कर रहे हैं और यहाँ पर एयर सर्विस जल्द से जल्द शुरू हो जाए और कम से कम दामों में भारत सरकार की जो उड़ान स्कीम है, उस उड़ान स्कीम में 2-3 हज़ार रुपए के टिकट में कोई भी सफर कर सके। आम आदमी के लिए ये हवाई अड्डा और हवाई जहाज काम आए, इसीलिए इसके काम हम कर रहे हैं और इसकी वजह से इंडस्ट्रियल ग्रोथ ये ज़्यादा हो सकती है। आईटी वाले आ सकते हैं, बीटी वाले आ सकते हैं, फाइनेंस वाले आ सकते हैं, कॉल सेंटर वाले आ सकते हैं। ये सारी चीज़ें हमें आने वाले दिनों में करनी होगी। अब आज बुधड़ा जी और बुधड़ा परिवार ने हम सबको यहाँ पर इकट्ठा किया, एक अच्छा शोरूम, इसकी शुरुआत आज यहाँ पर हो रही है। मैं उनको मुबारकबाद देता हूँ और सभी हमारे व्यापारी दोस्तों को इस बात की मुबारकबाद देके मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। धन्यवाद। जय हिंद।